नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात गुटखा विक्रीचे टपरीवर धाड, 2 अटक। भविष्यात कठोर कारवाईचे पोलिसांचे संकेत। बंदी असताना गुटखा, सुगंधित तंबाखूची होत असलेली अवैध विक्री याबाबत म्हसळा पोलीस प्रचंड सतर्क झाले असून म्हसळा पोलिसांनी शहरात गुटखा विक्रीचे टपरीवर धाड टाकून अनधिकृत गुटखा, सुगंधित तंबाखूची विक्री करणारा टपरी मालक आणि त्याचा गुटखा पुरवठादार अशा दोघांनाही अटक केली। पोलीस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शौकत मुल्ला वय वर्ष 29 यांचे फिर्यादीनुसार राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री केल्याबद्दल गुन्हा रजिस्टर नंबर 58/2025 प्रमाणे गुन्हा नोंदवून अच्छेलाल लवजारी धिमर वय वर्ष 43 आणि गुटखा पुरवठादार शंकरलाल चौरसिया यांना अटक केली। यामध्ये पुरवठादारांनी पुरवलेला सुमारे ₹16,000चा सुगंधित विमल गुटखा पोलिसांनी हस्तगत केला। पुरवठादार शंकरलाल याचा अन्य साठा आणि ग्राहक म्हणून अन्य पान टपरीवाल्यांचे आणि त्यांचे संबंध असणार याबाबत तपासी अंमलदार सब इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर आयडवळे अधिक तपास करत आहेत। गुन्ह्याचा तपास करण्याकामी कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना पकडण्याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बोंगाणे, अक्षयपुरी, सागर चितारे यांनी मदत केली। तंबाखू तसेच अंमली पदार्थाची वाहतूक छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे समोर आले आहे। म्हसळा तालुका 100% तंबाखूमुक्त शाळा आणि शासकीय कार्यालयीन परिसर झालेला असताना पुन्हा शहरात सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री व अन्य अनधिकृत धंद्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल विशेष सतर्क आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।